तिकडे बीडमध्ये जेबा पिंपरी आणि हिंगणी या ठिकाणी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। परिसरातील नुकसानीचे पंचनामे मात्र आता सुरू झाले। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पाहूया। सध्या बीड तालुक्यातल्या जेबा पिंपरी आणि हिंगणी खुर्द परिसरामध्ये आहोत। माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण शेत आहे दोन्ही गावच्या परिसरातलं, आणि हे संपूर्ण शेत जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेले। शेती पिकं जे आहेत ते पूर्णपणे सध्या पाण्याखाली आहेत आणि अक्षरशः या संपूर्ण शेती पिकांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। संपूर्ण शेती पिकं जी आहेत ते नासून गेली आहेत। या परिसरामध्ये आता प्रशासनाकडून पंचनाम्याला सुरुवात करण्यात आलेली आहे, मात्र सरकारने आम्हाला तात्काळ मदत द्यावी अशा प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांकडून उमटत आहेत आणि शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसांपूर्वीच अजितदादांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली होती आणि त्यांनी पाहणी केल्याच्या नंतर पुन्हा पाऊस पडला आणि पुन्हा पडलेल्या पावसानं प्रचंड मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये नुकसान झाल्याचं सध्या पाहायला